मित्रांनो आता तो सय्यारा मूवी रिलीज झालाय तर सगळ्यांच्या डोक्यामध्ये काही काही जण येडेवाणी करायला लागले, काही जण त्या थिएटर मध्ये ओरडायला लागले, डोक्या उड्या मारायला लागले, असं त्यांच्या अंगात का भूतबीत गेलं का काय. मित्रांनो आम्ही आता येत होतो पोरांची ना सय्यारा पिक्चरवर चर्चा चालली होती. आता त्यांचं मत काय त्या पिक्चर बद्दल. आपण एक स्ट्रगलर माणूस आहे, आपल्याला 2-3 टाइम खाण्याचं नियोजन करायचं पुढे गेल्यावर लग्न केल्याच्या नंतर. पण यांच्या डोक्यामध्ये काय चाललं ते आपण बघू. तुम्ही सय्यारा पिक्चर बघितला का? हो सर. तुम्हाला काय वाटतं त्या म्हणजे पिक्चर बद्दल काय वाटतं? पिक्चर बघून असं वाटते की आमच्यावर पण कोणी प्रेम करावं जीवापाडचं. ते बघून असं वाटतं की हा डोक्यात असं येडच भरलंय की आमच्यावर पण कोणी प्रेम जीवापाड म्हणजे तुला असं वाटतं की माझ्यावर पण प्रेम करणं कोणतरी पाहिजे? हा सर. कायला कोण पाहिजे जे चालेल ते बरं आहे की तुकडा पाणी भेटतं ना 3 टाइम आपल्याला भेटतं ना, सकाळी नाश्ता, दुपारी जेवण, संध्याकाळी जेवण. कायला डोक्याला ताण पाहिजे म्हणतो मी. आपल्यावरही प्रेम करणार कोणीतरी पाहिजे. तुझं बरोबर आहे, तुझं पण बरोबर आहे. कोणतरी व्यक्ती पाहिजे, पण नोकरी पाहणे लागल्याच्या नंतर मग कोणतरी पाहिजे आपल्याला, आता नाही. समजलं का? तुला काय वाटतं? सर हा पिक्चर बघून तर असं मला वाटतंय की नाही का, आज तागत तर मला कुठली पोरगी पटली नाही. हा, पण आज असं का वाटायला लागले की नाही कोणतरी असं पाहिजे आपल्यावरती जीवापाड प्रेम करणार. म्हणजे तुला लवकरच तिच्यासाठी मी सगळं सोडीन सर. सगळं सोडायला तयार सगळं करतो. सोडायला तयार आहे मग सर. तुला लवकरच घोडा लावून घ्यायचा असं मला वाटतं. नाही ही सत्य परिस्थिती आहे. ते आपले मी आता व्हिडिओ काढतोय, आपले व्ह्यूअर्स सांगतील मित्रांनो की तुमच्या आयुष्यामध्ये मुलगी आल्याच्या नंतर तुमच्या आयुष्यात काय बदल झाला, चांगला बदल झाला म्हणजे पॉझिटिव्ह झाला की निगेटिव्ह झाला, मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. हा सय्यारा मूवी हा म्हणजे आपलं काय आयुष्य बदलावणारा नाहीये, आपल्या आयुष्याला पक्का घोडा 3 टाइम घोडा लावणार आहे. समजलं का मित्रांनो? अहो सर, कालच एक जण गेलता पिक्चर बघायला आणि सर ते लोक खूप येड्यावणी करत होता. लय रडत होता पिक्चर बघून. त्याला काय वाटलं काय माहित सर. आता त्याचं कोण असेल नसेल, त्याचा कोण साथीदार असेल नसेल, नाही तर सोडून गेला असेल, नाही तर कोणाच्या तरी आठवणीत मरत असेल, त्यामुळे त्याला त्रास होत असेल. नाही सर मग तेवढा येड लय बा रडत ते होता. एवढे पिक्चर आले, आशिकी परत आशिकी 2, लोक मिली, एवढ्या स्टोऱ्या झाल्या, लव्ह स्टोरी यायला लागल्या. एका सोपी गोष्ट नाहीये. पण हे त्यांना आखले नसतं. आपलं आईबापा आपल्यासाठी कष्ट करा, आपण कोणावर प्रेम केलं पाहिजे? आपल्या आईबापावरती. आपल्या आईबापाशिवाय शेवटपर्यंत आपलं कोण नसते. त्यामुळं ह्या पोरापायी किंवा त्या पोरीपायी आपण आपल्या रडलं बिडलं नाही पाहिजे. आपले अश्रू हे लय मोलाचे, ते कुणासाठी पण वाया घालून काय उपयोगाचं नाही. समजलं का? त्यामुळं ते रडण्यापेक्षा तुम्ही छत्रपती संभाजी महाराजांचा छावा पिक्चर बघितला का? तो छावा पिक्चर बघितल्यावर त्या अंगामध्ये 10 हातीचं बळ आलं पाहिजे. आणि असलं कोणासाठी रडण्यापेक्षा तो पिक्चर बघा, मोटिवेशन घ्या. महाराजांना जरी बघितलं तरी अंगावरती काटे येतात. आले का? नाव जर ऐकलं तरी एक ताकद येते. ती ताकद सोपी नाही. तो माणूस होऊन गेला, त्या माणसाला आठवा आणि आपल्या पुढच्या करिअरला सुरुवात करा ना. हे प्रेम फेम काय आहे? क्षणिक गोष्टी आहे. ह्या क्षणिक गोष्टी लय वेळ नसतात थांबत, पण एक डिसिप्लिन असतं, हे कायम राहतं. मित्रांनो हे पिक्चर बघणं सोडा. हे पिक्चर फक्त एक एंटरटेनमेंट म्हणून बघायचं, एक आनंद म्हणून, एक एन्जॉय म्हणून बघायचं. त्याचा आपल्या डोक्यामध्ये नाही फरक पडून घ्यायचा. कोणत्या गोष्टी घ्यायच्या, कोणत्या नाही, कोणत्या चांगल्या, कोणत्या वाईट, ह्या आपल्याला समजल्या पाहिजे. मी तुम्हाला आताच उदाहरण दिलं की छत्रपती संभाजी महाराजांचा छावा पिक्चर जो आपण सगळ्यांनी बघितला, अख्खा महाराष्ट्र. मी तो पिक्चर बघितला, त्यांना काहीतरी त्याच्यातून भेटलं, तुम्हालाही भेटलं म्हणजे ते काही तात्पुरतं ठेवायचं नाहीये. ती ताकद, तो स्वाभिमान, तो अभिमान आपल्याला शेवटपर्यंत ठेवायचा आहे. एका पोरीपायी जर तुम्ही एवढं रडत असाल, आम्ही येतं एक मार्काने मुलगा उडालाय मेरिट मधून, तो रडताना बघितलाय. पण पोरीसाठी रडताना तुम्ही कोणाला दिसू नका. इज्जत घालून काय भिकार सोटानं लाजा वाटल्या पाहिजे दळींद्रानं. तुम्हाला ग्राउंडवर येऊन प्रॅक्टिस करा. इथं येऊन पोरं रडा, ते तिथं ग्राउंड निघाला नाही की लेखीमध्ये 1 मार्काने गेला, ग्राउंड मध्ये 1 मार्काने बसला नाही. तुम्ही पोरी पाय रडायला लागला, ते बी तसं सय्यारा आणि टय्यारा पिक्चर बघून. अरे काय लाजा वाटू द्या तुम्हाला. सोडून द्या असली सगळी लपडी. आत्ताच शपथ घ्या, ग्राउंड वरती वर्कआउट करा, सुरुवात घ्या. पावसा पाण्याचा पाण्यात रेनकोट घालून डोंगरावरती, रस्त्यावरती, ग्राउंड वरती, कुठं जागा भेटत तिथं व्यायाम करा. काय हरकत आहे? आपल्याला तेच करायचं. सकाळी उठलं पोलीस भरती, रात्री झोपताना पोलीस भरती, स्वप्न पोलीस भरती. समजला घ्यायच्या व्यतिरिक्त आपल्या आयुष्यामध्ये काही नाहीये. आयुष्य घडवायचंय, आपल्या आईबापाला सुखात ठेवायचंय. जय महाराष्ट्र.